आता याच्यानंतर तुम्ही टीडीएम सिनेमा केल्यानंतर टीडीएम हे नाव कसं काय तुम्ही ठेवलं किंवा त्याची काय गोष्ट आहे? टीडीएम म्हणजे टीडीएम ही एक फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. त्याचं सगळं श्रेय आहे इंदुरीकर महाराज देशमुखांचं त्या नावाचं. तर जेव्हा इंदुरीकर महाराज त्यांचा एक सुरुवात झाली होती 2002-3 त्यावेळेस मी 12वीला होतो, 11वी-12वीला, आणि त्यांच्या कीर्तनांचा खूप प्रभाव माझ्यावरती आहे. म्हणजे ते माहित नाही, म्हणजे घरात एक आध्यात्मिक वातावरण असल्यामुळं कीर्तन आणि हे सगळं ते लहानपणापासून ते आहेच याच्यात. पण ते इंदुरीकर महाराजांचा एवढा प्रभाव का, तर ती त्यांची जी सांगण्याची शैली आहे, त्यांची जी हे आहे त्या शैलीमध्ये मी सगळे अख्खा महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो. तर त्यांनी ती फेज आणली होती त्यावेळेस. कारण गावाकडे कसं झालं 92-93 किंवा 90च्या याच्यामध्ये ट्रॅक्टर आला गावाकडे पहिल्यांदा. त्याच्या आधी होता, पण ट्रॅक्टर 90-95 मध्ये खूप जास्त दिसायला लागला. घरापुढे एखादा ट्रॅक्टर, गावात एक किंवा कमी दिसायचा. कधी त्याच्या आधी गावातच एखादा ट्रॅक्टर असायचा, मग नंतर तो हळूहळू घराघरात दिसायला लागला. आणि त्यावेळेस 95 ते 2000 हा जो काळ आहे ना, बहुसंख्य घरामध्ये ट्रॅक्टर दिसायला लागले. कारण सोसायट्या ज्या आल्या गावामध्ये, सहकारी सोसायट्या, सहकारी पतपेढ्या, तर त्यांनी ट्रॅक्टरसाठी खूप कर्ज योजना दिली. आणि मग शेतकऱ्यांनी जो सपाटाच लावला, तर दारात ट्रॅक्टर असणं हे प्रतिष्ठित बागायतदाराचं लक्षण वैभव आहे. हा, म्हणजे बागायतदार मोठा बागायतदार म्हणून त्याच्याकडे बघायचे. तर हे सगळं सुरू असताना त्यावेळेस ट्रॅक्टर चालवायला कोणी नाही म्हणून बऱ्याच लोकांनी 5वीतून 6वीतून 7वीतून शाळा सोडल्या. माझे काही मित्र होते ते की शाळा सोडून आमच्या घरी ट्रॅक्टर घेतला, चालवायलाच कोण नाही, मग ट्रॅक्टर. तर ही सगळी ही होती त्यावेळेस. ही सगळी मंडळी ट्रॅक्टर चालक झाली. मग ही पदवी दिली इंदुरीकर महाराजांनी त्यांना की मग काय करतोय पर्या, तर तो टीडीएम आहे. टीडीएम म्हणजे काय, ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. ही डिग्री त्यांनी सगळ्या तरुणांना त्यावेळेस बहाल केली. त्यामुळे ते नाव फार इंटरेस्टिंग होतं, सिनेमाही फार इंटरेस्टिंग झाला. तर ते ह्या सगळ्या याच्यामध्ये नावाचं श्रेय त्यांचं आहे. बरोबर. आणि मग ती कथा परत ती शेतकरी कुटुंब, तो सोसायटी, त्यातलं राजकारण, मार्केट, ही सगळी ती गोष्ट. आणि 95 म्हणजे आपल्या सगळ्यांचाच तो 92-93 म्हणजे सगळ्यांच्याच ह्याच्यातला काळ आहे. नॉस्टॅल्जिया आहे तो, की आपण सगळ्यांनी तो अनुभवलाय. ते सगळी लोकांना ते वातावरण भारी वाटलं. बऱ्याच वेळा काय होतं, सिनेमा तिन्ही सिनेमे तुमचे मी पाहिलेत, मी अनुभवलेत. म्हणजे एखादी व्यवस्था असते नाही का, आपण जीवनमान जगतो. पूर्वीच्या काळी राजा महाराजे, मग त्यांची रयत, आता शासन व्यवस्था. पण व्यवस्थेने कुठेतरी त्याला दाबले, ओरबाडले, कुठेतरी संकटात आणले. म्हणजे असं दिसतं नेहमी याच्यामध्ये. त्याच्या विरोधी तुम्ही नेहमी आवाज उठवता असं मला दिसतं प्रत्येक याच्यामध्ये. टीडीएमची गोष्ट तीच होती. आणि ऍक्च्युली सिनेमा सुंदर झाला, पण रिलीज होताना किंवा त्याच्या गोष्टी अडचणी बऱ्याच आल्या. लोकांनी प्रेम दिलं पण तो पोचला नाही, बऱ्याच अडचणी झाल्या. त्याच्याविषयी अडचण वेगळी होती ती, ठीक आहे. पण सिनेमात एक संघर्ष असतोच. बरोबर. आणि सिनेमातला नायक कायम संघर्ष करणारा असतो, कारण तो हिरो असतो. आणि तो आपल्या प्रत्येकाचा एक आदर्श असतो, सामान्याचा एक आवाज असतो. तर हे सगळ्या सिनेमामधून असतं. आपण जेव्हा अनिल कपूरचे हिंदी सिनेमे बघितले, मराठी सिनेमे, तर तसंच होतं ते, तसंच आहे. आणि जगभरच्या सिनेमामध्ये सिनेमाचा नायक हा काहीतरी वेगळा विचार मांडणारा किंवा त्या सगळ्या संकटावर मात करून काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा असतो. ही सगळी एक बेसिक कन्सेप्ट आहे ती सगळी. मग ते सगळ्या याच्यात विचार करून आपण माझा नायक साकारताना किंवा लिहिताना तर तो विचार करतो की नायकासारखं काहीतरी घडवलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि तो मग सर्वसामान्यांच्या तो अस्मितेचा भाग होतो.